तर मित्रांनो एवढ्या लांबून आपण ह्या प्लेसवर आलो होतो आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट कळाली होती आणि गोष्ट काय कळाली होती सगळं ब्लॉग मध्ये सांगतो मित्रांनो. ब्लॉग लास्ट पर्यंत पाहत राहा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल आपल्या इतक्या दिवसांनी ब्लॉग काय येत नाही. तर मित्रांनो आपला असा विषय होता की तर आपल्या घशाला तांत्रिक अडचण आली होती म्हणून आपले ब्लॉग अपलोड होत नव्हते. बरेच दिवसापासून आर्यन भाऊ म्हणत होता की कुठेतरी फिरायला जायचं आणि आता जरा नवीनच ठिकाणी जायचं होतं आणि हे हिडन प्लेस आर्यन भाऊनं शोधून काढलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला हे हिडन प्लेस माहित करून घ्यायची असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. आज थोडं लांब जायचं होतं म्हणून आर्यन भाऊला म्हणलं गाडीमध्ये हवा बरोबर आहे का ते बघून घे, कारण कुठे रस्त्यात थांबायला नको आपल्याला. गाडीमध्ये पेट्रोल आणि हवा भरून आम्ही निघालो होतो. तर मित्रांनो इथं सिग्नल लागला होता ना, आपण अलीकडेच थांबलो होतो. अच्छा ठीक आहे. आणि सिग्नल चालू झाल्यानंतर आम्ही पटापट निघालो, कारण आम्हाला अंधार होण्याच्या अगोदर वर जाऊन यायचं होतं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळाली होती, इथं तर वर यायची एंट्रीच नव्हती. आणि ही गोष्ट ऐकून आपल्या आर्यन भाऊला धक्काच बसला होता, कारण आम्ही खूप दूरून आलो होतो हे प्लेस बघायसाठी. आता आपल्या आर्यन भाऊ मला शाळा नंबर 32 करून आपल्याला जावं लागेल वर. आता आपण फायनली पोहोचलो इथं. आता बघा कसला व्ह्यू. तर मित्रांनो इथं आल्यानंतर एवढं भारी वाटलं. आपला आर्यन भाऊ तर म्हणत होता इथून घरी जायचं नाही. तर मित्रांनो तुम्हाला हे लोकेशन माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं, आणि ज्यांना हे लोकेशन माहित नसेल ते कमेंट मध्ये लोकेशन टाईप करा, मी तुम्हाला सांगेल. आणि इथं घरी आल्यानंतर आपल्याला पहिले रोजचं काम लावलं होतं. सारी दुनिया इकडची तिकडे होऊ द्या पण आपल्याला पाणी बॉटली आणायच लागते मित्रांनो. त्यामुळे म्हणतो मित्रांनो काम तर करत राहा, पण एखादा दिवस सुट्टी घेऊन असं फिरायला आलं म्हणजे कसं आपला माइंड रिलॅक्स राहते. तर मित्रांनो कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग? जर ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.